नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत व्हिएतनाम दरम्यान सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याचा उभय पंतप्रधानांचा निश्चय. G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये हाँगझू इथे दाखल. पॅरिस हवामानविषयक करार मसुद्याला अमेरिका आणि चीनची मान्यता, इतर देशांच्या मंजुरीची आशा पल्लवित. पुढच्या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्पाचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येणार, सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानासोबत प्लॅस्टिक मुक्ती अभियानही राबवणार मुख्यमंत्री. गोसेखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणी लाचलुचपत विरोधी विभागानं दाखल केलं 6 तत्कालीन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र. फरार उद्योगपती विजय मल्ल्याची सुमारे 6,630 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आतुर भाविकांची स्वागताच्या तयारीची लगबग, कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी. आणि ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. आशिया खंडातल्या क्षेत्रीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांनी सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी अधिक सर्वसमावेशक आणि वृद्धिंगत करण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या व्हिएतनाम आणि चीनच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी आज व्हिएतनामचे पंतप्रधान युएन सुएन फुक यांच्याशी हनोई इथे अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. त्यानंतर युएन फुक यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उभय देशांमधल्या सर्वसमावेशक भागीदारीमुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांना नवी दिशा, गती आणि अस्तित्व प्राप्त होईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी व्हिएतनामची अशा प्रकारची भागीदारी फक्त चीन आणि रशियासोबतच होती. यामुळे वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातलं भारताचं स्थान अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे. स्थिरता, सुरक्षितता आणि शांतता राखण्याच्या दृष्टीनं भारत आणि व्हिएतनामकडून प्रयत्न केले जातील असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आग्नेय आशियातलं महत्त्वाचं राष्ट्र असलेल्या व्हिएतनामबरोबर संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. त्यापूर्वी उभय देशादरम्यान 12 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, सायबर सुरक्षा, दुहेरी कर पद्धती या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी हनोई इथल्या राष्ट्रपुरुष आणि हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. 15व्या शतकात उभारण्यात आलेल्या हनोईतील कुआन सू पागोडाला पंतप्रधानांनी भेट देऊन बौद्ध भिक्खूंशी संवाद साधला. भारतीय धर्तीतून बौद्ध धर्म व्हिएतनाममध्ये आला आणि रुजला. बुद्धाचा शांतीचा मार्ग प्रत्येकाला सुख आणि समाधान देणारा आहे असं मोदी यावेळी म्हणाले. त्यांनी बौद्ध भिक्खूंना बुद्धभूमी वाराणसीत येण्याचं आवाहनही केलं. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये हाँगझू इथे दाखल झाले आहेत. जागतिक कर्बवायू उत्सर्जनापैकी 40% उत्सर्जन करणाऱ्या अमेरिका आणि चीन यांनी आज पॅरिस हवामानविषयक कराराला अखेर मान्यता दिली आहे. उभय देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी आज संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांच्याकडे संमतीपत्र सादर केलं. यामुळे आता इतर देशही या कराराला मान्यता देतील अशी आशा बळावल्याचं अमेरिकेचे वरिष्ठ सल्लागार ब्रायन डिस यांनी म्हटलं आहे. यावर्षी भारताकडूनही कराराला हिरवा कंदील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. G20 शिखर परिषदेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट होणार आहे. जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्याची सद्यस्थिती आणि दौऱ्याची रणनीती यावर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यादृष्टीनं उद्यापासून 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणारं हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथल्या सर्व स्तरातल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. दौऱ्यावरून परत आल्यावर शिष्टमंडळातल्या सदस्यांनी केलेल्या सूचना आणि शिफारशींचा विचार केला जाईल, त्या आधारे निर्णय घेतला जाईल असं राजनाथ सिंग यांनी बैठकीनंतर सांगितलं. जमावाला पांगवण्यासाठी पावा शेल्स वापरायला मंजुरी दिल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी यावेळी दिली. वादग्रस्त छर्यांच्या बंदुकीचा वापर पूर्णपणे थांबवता येणार नाही, मात्र त्या अतिशय दुर्मिळ प्रसंगीच वापरल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. पावा शेल्समध्ये मिरचीचा वापर केला जातो, त्यामुळे जीवाला धोका पोहोचण्याचं प्रमाण कमी होऊन थोड्या कालावधीसाठी परिणाम दिसून येतो असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी अशांतता निर्माण केली असून त्याचा त्रास तिथल्या लोकांना होतोय. त्याचा निषेध म्हणून पनून काश्मीर संघटनेच्या काश्मीरी पंडितांनी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर चौकात आज निदर्शनं केली. पाकिस्ताननं काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांना चिथावणी देण्याचं काम केलंय. काश्मीरमधील तरुणांना भारताविरोधात चिथावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फुटीरतावाद्यांचा निषेध करून केंद्र सरकारनं कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी या संघटनेनं यावेळी केली. पुढच्या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्पाचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्येच रेल्वेविषयीच्या तरतुदी सादर करतील, असं आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे अर्थसंकल्पाची 90 वर्ष सुरू असलेली परंपरा मोडीत काढण्याची गरज आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वे सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी आगामी 5 वर्षांमध्ये 5 लाख कोटी रुपयांची मागणी वित्त मंत्रालयाकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध राज्य सरकारांबरोबर संयुक्त प्रकल्प राबवण्याचं रेल्वेचं धोरण आहे, असंही ते यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया अभियानाअंतर्गत देशभरात उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन उद्योजक आणि गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण तयार केलं जाईल, अशी ग्वाही केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. स्टार्टअप मास्टर क्लास या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज पुण्यात बोलत होते. छोटी शहरं आणि ग्रामीण भागातल्या जनतेच्या विकासाकरता उद्योजकांनी आपलं कौशल्य आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ई-कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, वैद्यकीय आणि संरक्षण या सर्वच क्षेत्रात डिजिटल इंडियाचा ठसा उमटू दे, असंही ते म्हणाले. पुण्यातल्या सीडॅक अर्थात प्रगत संगणक विकास केंद्रानं उभारलेल्या इनोव्हेशन पार्कचं उद्घाटनही आज रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झालं. या नवीन केंद्रामुळे संशोधन क्षेत्रात उभारी मिळेल, तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाचं प्राबल्य वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबरोबरच प्लॅस्टिक मुक्ती अभियानही राबवण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतल्या जे रुग्णालयात महाक्लिनेथॉन स्वच्छता मोहिमेचं आज आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ तात्याराव लहाने आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या स्वच्छता अभियानाच्या यशात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे, असं सांगत येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यातली 100 शहरं हागणदारी मुक्त करण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शहरातलं घनकचरा व्यवस्थापन तसंच नदी नाल्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणं या उपाययोजना सरकार राबवत आहे. राज्य सरकारच्या या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. विदर्भातल्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातल्या घोडाझरी कालव्याच्या निविदा घोटाळा प्रकरणी लाचलुचपत विरोधी विभागानं आज सिंचन विभागाच्या 6 माजी अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. नागपूर इथल्या विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात आज हे सुमारे 6,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या वादग्रस्त कोंढाणे धरण प्रकल्पासंदर्भात दोषी आढळलेले 6 अधिकारी आणि एका कंत्राटदाराविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल झालाय. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी या प्रकल्पासाठीचा मार्ग मोकळा करून दिला होता. सर्वोच्च न्यायालयाकडून काल जामीन मंजूर झालेले माजी मंत्री सुरेश जैन यांची आज धुळे जिल्हा कारागृहातून सुटका झाली. जळगावातल्या 29 कोटींच्या घरकुल घोटाळा प्रकरणी जैन हे 2012 पासून कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयानं काल त्यांना बिनशर्त जामीन मंजूर केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले. यावेळी तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याची देशभरातल्या 6,630 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचालनालयानं आज जप्तीची कारवाई केली आहे. मुंबई, बंगळुरू आणि इतर शहरांमधल्या संपत्तीचा यात समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी सक्तवसुली संचालनालयानं मल्ल्याची 1,411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. त्यामुळे एकूण 8,041 कोटी रुपयांच्या संपत्तीवर आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली आहे.
गेल्या काही दिवसापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात नागरिकांचा रोष वाढत असल्याचं दिसून येत आहे। यामागची कारणं आम्ही शोधत आहोत, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांनी दिली आहे। गणेशोत्सवानिमित्त मराठवाड्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर आज माथुर यांची औरंगाबाद इथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करू असंही माथुर यांनी सांगितलं। काही दिवसापासून एटीएसच्या कार्यपद्धतीवर राजकीय टीका होत आहे, पण पोलीस निष्पक्षपणे आपली कारवाई करतात, असंही स्पष्टीकरण माथुर यांनी यावेळी दिलं। अहमदनगर इथल्या कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत मराठा समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला। कोपर्डी घटनेतल्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या या मुख्य मागणीसह अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। शहराच्या विविध मार्गातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मराठा समाजातल्या सर्व संघटनांसह सर्व पक्षही या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बाजारपेठेतली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती। सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे। सांगलीत आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत आठवले यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। अॅट्रॉसिटी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, मात्र या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी स्वतः लक्ष घालणार आहे, असं त्यांनी सांगितलं। दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाची मागणी करणाऱ्या अन्य समाजांना 25% आरक्षण दिलं जावं, अशी भूमिका आठवले यांनी यावेळी मांडली। या दृष्टीनं वेळप्रसंगी कायद्यात बदल करावा लागेल, यासाठी पंतप्रधानांना भेटणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले। नागरिकांमध्ये देशाभिमान वाढून देशप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशानं भाजपाच्या वाशिम इथल्या कार्यकर्त्यांनी आज तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं। हजारो हुतात्म्यांच्या बलिदानानं मिळालेल्या स्वातंत्र्याचं महत्त्व भावी पिढीला समजावं आणि त्यांच्या देशाविषयी आदर आणि अभिमान वाढीला लागावा, असा या यात्रेचा उद्देश आहे। तिरंगा यात्रेच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याला असलेली सुवर्ण अलंकारांची परंपरा अधिक समृद्ध व्हावी या हेतूनं सुवर्ण क्लस्टर योजना मंजूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या धातू तंत्र प्रबोधिनी यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते। केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुरू केलेल्या लघुकालीन प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं। क्लस्टर मंजूर झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक सर्व सहाय्य करण्याचं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिलं। या कार्यक्रमाला सराफ व्यावसायिक आणि सुवर्ण कारागीर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गणरायाच्या आगमनासाठी रायगड जिल्ह्यातल्या बाजारपेठा सजल्या असून पनवेल शहरात सर्वत्र ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे। घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं सजावटीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असलं तरी पनवेलवासियांची शेवटच्या क्षणापर्यंत खरेदीसाठी धावपळ सुरू आहे। कार्ड पेपर, विविध रंगी वस्त्र यांच्या मिलाफातून श्री गणेशासाठी पर्यावरणस्नेही आभूषणांचा वापर करण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे। वाढत्या महागाईचा परिणाम गणेशोत्सवावरही जाणवत आहे। पण शासन आहे 250 पासून आमच्याकडे 3, 3.5, 4,000 पर्यंत असतो आणि मंदिरमध्ये 3.5 पासून ते बी 4, 4,500 पर्यंत असतो। माग थोडे 15-20% माग होणार आहे, कारण की रॉ मटेरियल वाढणार, रेट कॉस्टिंग त्याचे वाढणार आहे। इकोपडी साईज छोटी होऊन जाते। इकडे साधारण 2-2.5 फीट 3 फीटचे जास्त मूर्ती असतात। ते एवढे मोठे ते इको फ्रेंडलीमध्ये देऊ शकत नाही, त्याला मजबूती एवढी मिळत नाही। श्री गणेशाच्या आगमनाला अवघे 2च दिवस राहिलेत। कोकणासह राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली। सुमारे 1.5 लाख गणेशांचं घरोघरी आगमन होणार आहे, तर 1,500 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। यंदा मातीच्या मूर्तींना जास्त मागणी दिसून येते। मुंबई आणि पुण्याहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 2,000 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे। यामध्ये निव्वळ रत्नागिरीसाठी 1,500 बसेसचा समावेश आहे। कोकण रेल्वेनंही 122 फेऱ्या खास गणेशोत्सवासाठी रत्नागिरीच्या राष्ट्राच्या मूर्ती आम्ही विकत होतो, परंतु लोकांची आवड मातीच्या मूर्तींची असल्यामुळेच
आणि पेंटमध्ये मूर्तींची कलाकारी, कलाकुसर, देखणेपणा, मातींच्या सुक्या मूर्तीवरचं काम या सगळ्याचा विचार करता गेली 15 वर्ष मी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा अशी गर्जना करून शाहिरी परंपरा अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर साबळे यांची आज जयंती आहे. लहान वयातच लोककला आणि लोकगीतांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. या लोककलेचं नेटकं रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचं असा विचार शाहिरांनी केला आणि त्यातून महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला होता. नाटक आणि लोकनाट्य यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तनाट्य लिहिली. पोवाडे आणि भारूड या लोककलेलाही त्यांनी रसिकांच्या मनात जिव्हाळ्याचं स्थान मिळवून दिलं. जय जय महाराष्ट्र माझाप्रमाणेच पयलं नमन, दादला नको ग बाई, मल्हारवारी, आज पेटली उत्तर सीमा यासारखी एकाहून एक सरस अशी त्यांच्या आवाजातली गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. माझा पवाडा हे त्यांचं आत्मचरित्र 2007 मध्ये प्रसिद्ध झालं. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या पार्थिवावर आज मुंबईत ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येनं शरदराव प्रणित विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. असंघटित कष्टकरी कामगारांचं नेतृत्व करत त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या या धुरंधर लढवय्या कामगार नेत्याला जड अंतःकरणानं अखेरचा निरोप आज देण्यात आला. सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गोरेगाव इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी अंत्यदर्शन घेतलं. आणि आता हवामान. राज्याच्या किनारपट्टीवर असलेला कमी तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा अद्याप कायम आहे. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 24, नागपूर 33 आणि 25, पुणे 28 आणि 21, औरंगाबाद 28 आणि 23, नाशिक 28 आणि 20, कोल्हापूर 27 आणि 21, रत्नागिरी 28 आणि 24, सोलापूर 31 आणि 21 आणि अमरावती 28 आणि 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत व्हिएतनाम दरम्यान सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याचा उभय पंतप्रधानांचा निश्चय. G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये हाँगझू इथे दाखल. पॅरिस हवामानविषयक करार मसुद्याला अमेरिका आणि चीनची मान्यता, इतर देशांच्या मंजुरीची आशा पल्लवित. पुढच्या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्पाचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येणार, सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानासोबत प्लॅस्टिक मुक्ती अभियानही राबवणार मुख्यमंत्री. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणी लाचलुचपत विरोधी विभागानं दाखल केलं 6 तत्कालीन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र. फरार उद्योगपती विजय मल्ल्याची सुमारे 6,630 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आतुर भाविकांची स्वागताच्या तयारीची लगबग, कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी. आणि ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाम आणि चीनच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनाम हा भारताचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असून संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रातले उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची आहे. चीनमधल्या हाँगझाऊ इथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान आज सहभागी होत आहेत. आशिया खंडातल्या या महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्राध्यापक अनिकेत बावठाणकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.